पुढची मोठी बातमी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह धनगर समाज मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे। अंबाजोगाईतून धनगर बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे। आरक्षणासाठी धनगर बांधवांचा यलकार पाहायला मिळतोय, तर मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हा मोर्चा धडकणार आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी तर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि हजारोंच्या ताफ्यासह धनगर समाज हा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे। दरम्यान धनगर समाजाच्या मोर्चातून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास माने यांनी। धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीकरिता आता धनगर समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने आता धनगर समाज बांधव कूच करताना पाहायला मिळतोय। यशवंत सेनेचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब दोळतुळे, कशा स्वरूपात आता तुम्ही मुंबईकडे कूच करताय? आता राज्य सरकारकडे आम्ही दोन पर्याय ठेवणार आहोत। मराठा बांधवांसाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन त्यांना बांधवांना न्याय दिला। आमच्यासाठी याच अधिवेशनामध्ये एक दिवस एक तास वाढवा आणि या धनगरांच्या पोराला न्याय द्या, एवढी मागणी करण्यासाठी आम्ही मुंबईला निघालो। आज 1000 गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही मुंबईकडे निघतोय। जसजसं पुढे जाऊ तसतसं गाड्या आमच्यासोबत वाढतील आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जाऊन आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे किंवा आता दोनच पर्याय, एक तर आम्ही आलोत, आम्हाला गोळ्या घालून मारा, अन्यथा आमच्या लेकरबाळाला आरक्षण अंमलबजावणी करा। याच अधिवेशनात हजारो लाखो कोटीचं बजेट तुम्ही सादर करणार आहात, त्या बजेटचा आम्हाला आपुलकी नाही, परंतु आमच्या लेकरबाळांसाठी जर आरक्षण अंमलबजावणी केली तर तेच आमच्या लेकरबाळासाठी तुमची देण असेल, ही सरकारला माझी विनंती आहे। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड।